भोपळ्याच्या बिया, पंपकिन सीड ह्या दिसायला अगदी साध्या, चवही फार काही विशेष नाही आणि किंमतही अनेक महागड्या सप्लिमेंट इतकी सुद्धा नाही. पण या छोट्याशा बियांमध्ये महिलांच्या शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक आहेत, जे आपण अनेक महागड्या सप्लिमेंट्स मध्ये शोधत बसतो. जर तुमचे केस गळत असतील, सतत थकवा जाणवत असेल, PCOS असेल, पेरिमेनोपॉझल सिम्पटम्स सुरू झाले असतील, झोप नीट लागत नसेल, भूक नीट लागत नसेल आणि तुमचं वय थोडंसं वाढतंय आणि तुम्हाला हाडांची काळजी समजा वाटत असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. कारण आज आपण भोपळ्याच्या बिया ह्या आरोग्यासाठी कशा चांगल्या आहेत एवढंच सांगणार नाही, तर या छोट्याशा बिया महिलांच्या शरीरासाठी नेमकं काय काम करतात हे आपण बघणार आहोत. हॉर्मोन्स, मसल्स, बोन्स, हेअर आणि मेटाबॉलिझमशी ह्याचा काय संबंध आहे, मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेद या दोन्ही दृष्टिकोनातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर अशा या छोट्याशा भोपळ्याच्या बियांमध्ये नेमकं काय असतं बरं? आजकाल आपण जेवणाकडे किंवा अन्नाकडे बघताना फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो, ते म्हणजे कॅलरीज. म्हणजे हे खाताना किती कॅलरीज मिळतील, आपल्याला किती कॅलरीज खाल्ल्या पाहिजेत आणि हे खाल्लं तर आपलं वजन वाढेल का. पण शरीर फक्त कॅलरीजवर चालत नाही, बरोबर ना? आपल्या शरीराला अनेक मायक्रोन्यूट्रिएंट्सची गरज असते. यामध्ये वेगवेगळे विटॅमिन्स, मिनरल्स, हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन सुद्धा लागतात. आणि म्हणूनच भोपळ्याच्या बियांना न्यूट्रिएंट डेन्स फूड असं म्हटलं जातं. कारण या छोट्याशा बियांमध्ये अनेक मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. मॅग्नेशियम, झिंक, आयर्न, कॉपर, मँगनीज, फॉस्फरस, हेल्दी फॅट्स, प्रोटीन सुद्धा अगदी चांगल्या प्रमाणात आहे. फायबर्स, विटॅमिन ई, फायटोस्टिरॉल्स, अँटीऑक्सिडंट्स. आता विचार करा, या भोपळ्याच्या बियांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले इतके सारे न्यूट्रिएंट्स आहेत. आणि म्हणूनच अन्नाचं महत्त्व हे त्याच्या आकारावर ठरत नाही, तर त्याच्यामध्ये असलेल्या पोषण मूल्यांवर ठरतं. म्हणजे ह्या किती महत्त्वाच्या आहेत बघा. आता महिलांसाठी ह्या एवढ्या महत्त्वाच्या का आहेत हे आपण बघूयात. तर एका महिलेचं शरीर हे आयुष्यभर सारखंच नसतं, वेगवेगळ्या टप्प्यांमधून ते जात असतं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्युबर्टी, पिरियड्स, प्रेग्नन्सी, पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरी नंतरची काळ, त्यानंतर PCOSचं काहींना असतं, पेरिमेनोपॉज सगळ्यांनाच येतो, मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज. आणि ह्या प्रत्येक टप्प्यावर या महिलेचे हॉर्मोन्स हे बदलत असतात. शरीराच्या गरजा बदलतात, मेटाबॉलिझम बदलतो, झोप बदलते, भूक बदलते, एनर्जी सुद्धा बदलते. पण विचार करा, आपण ह्या प्रत्येक टप्प्यावर आपला आहार बदलतो का? आपल्याला कुठले न्यूट्रिएंट्स हे जास्त पाहिजेत याचा विचार करतो का? आणि त्यामुळे इथे अनेक मायक्रोन्यूट्रिएंट्सची डेफिशियन्सी ही नक्की होऊ शकते. आणि त्यामुळे मग ह्या भोपळ्याच्या बिया ह्या आपल्याला ह्या सगळ्या फेजेसमध्ये अतिशय चांगल्या उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक मुलीला किंवा स्त्रीला संपूर्ण तिच्या ह्या सगळ्या फेजेसमध्ये काय गरजेचं असतं, तर ते म्हणजे हॉर्मोनल बॅलन्स, हॉर्मोन्सचं संतुलन. त्यामुळे हे प्रत्येक मुलगी किंवा स्त्री हे शोधतच असते की हा पदार्थ खाल्ला तर माझा हॉर्मोनल बॅलन्स होईल का, किंवा हे एखादं मी ड्रिंक घेतलं, एखादी स्मूदी घेतली, एखादं फळ खाल्लं तर माझं हॉर्मोनल बॅलन्स हे होईल का. आणि त्यामुळे जेव्हा आपण असा एखादा पदार्थ शोधतो, तर तिथे ह्या भोपळ्याच्या ज्या बिया आहेत ह्या नक्कीच तुम्हाला तुमचं हॉर्मोनल बॅलन्स करायला हे मदत करणार आहेत. तर भोपळ्याच्या बिया ह्या कुठल्याही हॉर्मोनल डिसऑर्डर बरा करत नाही बरं का. पण झिंक हे शरीरातल्या रिप्रोडक्टिव्ह आणि हॉर्मोनल फंक्शन्समध्ये अगदी महत्त्वाची भूमिका ही घेत असतो. त्यामुळे हॉर्मोनल बॅलन्स करण्यासाठी कुठलंही मॅजिक फूड हे शोधण्यापेक्षा ह्या भोपळ्याच्या बिया तुम्ही रोजच्या तुमच्या आहारामध्ये हे नक्की इन्क्लूड करू शकता. त्यानंतर मला माझे अनेक पेशंट्स हे विचारतात की PCOSमध्ये भोपळ्याच्या बिया ह्या खाव्यात का? तर त्यावर उत्तर आहे की नक्कीच तुम्ही पंपकिन सीड किंवा भोपळ्याच्या बिया ह्या PCOSमध्ये खाऊ शकता. आणि तुमच्या संतुलित आहाराचा एक भाग म्हणून किंवा बॅलन्स डाएटचा भाग म्हणून ह्या भोपळ्याच्या बिया ह्या तुम्ही नक्की खा. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतंय? प्रोटीन्स, फायबर्स, हेल्दी फॅट्स
आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं तर पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटायला मदत होऊ शकते. त्यामुळे वारंवार क्रेविंग्स होत नाहीत आणि ब्लड शुगरमध्ये सुद्धा जो स्पाइक होतो म्हणजे चढ उतार जे अचानक होतात ते सुद्धा होत नाहीत. आणि ह्या गोष्टीची PCOS मध्ये गरज ही खूप जास्त असते, कारण तिथे इन्सुलिन रेझिस्टन्स हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे आपण जे खातो त्यातून खाण्याचं समाधान मिळणे म्हणजे सटायटी आणि बॅलन्स्ड मील घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि तो जो बॅलन्स आहे हा या भोपळ्याच्या बियांमधून अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मिळवू शकतो. पंपकिन सीड किंवा भोपळ्याच्या बिया ह्या PCOS ची ट्रीटमेंट नाही बरं का, पण तुमच्या डाएटचा एक उपयुक्त भाग म्हणून तुम्ही नक्कीच तुमच्या आहारामध्ये, तुमच्या रुटीनमध्ये भोपळ्याच्या बिया ह्या घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, हा ट्रीटमेंटला पर्याय नाही. तर आता सगळ्यात महत्त्वाचं की भोपळ्याच्या बिया ह्या मेनोपॉजमध्ये कशा पद्धतीने मदत करू शकतात. तर मेनोपॉजमध्ये आपल्याला अनेक लक्षणं दिसतात. त्याच्यापैकी एक असतं म्हणजे झोप नीट लागत नाही, रात्री वारंवार जाग येते, पायात गोळे येतात, मूड सतत बदलतो, शरीर हे पूर्वीसारखं वाटत नाही. आणि या काळात हॉर्मोनल चेंजेसमुळे शारीरिक आणि मानसिक अनेक बदल स्त्रियांमध्ये हे होत असतात. आणि भोपळ्यांच्या बियांमध्ये असलेलं मॅग्नेशियम हे एक अत्यंत महत्त्वाचं मिनरल आहे आणि ते आपल्याला या मेनोपॉझल फेजमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने मदत करू शकतं. कशा पद्धतीने तर मसल फंक्शनमध्ये, नर्वस सिस्टीमच्या फंक्शन्समध्ये, एनर्जी प्रोडक्शनमध्ये, बोन हेल्थमध्ये. तर काही संशोधनामध्ये असं दिसून आलंय की आपल्याला समजा योग्य प्रमाणामध्ये मॅग्नेशियम मिळालं तर झोपेच्या गुणवत्तेमध्ये ही चांगल्या पद्धतीने सुधारणा दिसून येते. पुन्हा तेच की मेनोपॉजमध्ये भोपळ्याच्या बिया हे औषध नाही आहे, ट्रीटमेंटचा पार्ट नाही आहे, पण हे नक्कीच तुम्हाला तुमच्या हॉर्मोनल बॅलन्समध्ये किंवा मेनोपॉजमध्ये जे काही तुमच्या शारीरिक आणि मानसिक डिस्टर्बन्स आलेलं आहे ते कुठे ना कुठे सुधारण्यासाठी नक्कीच मदत करू शकतात. तर आता आपण बघूयात की भोपळ्याच्या बिया हे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी कशा पद्धतीने उपयोगी ठरू शकतील. तर आता जेव्हा केस गळायला लागतात तेव्हा आपण पटकन काय चेंजेस करतो तर सगळ्यात आधी वेगवेगळे शॅम्पू वापरून बघतो, ऑइल, सिरम, हेअर स्पा घ्यायला जातो. केस गळणं हे काय एक्सटर्नल नसतं, हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमधून सुद्धा सांगितलेलं आहे. तर तुमच्या आतमध्ये काहीतरी चेंजेस होत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला हेअर फॉल हे दिसून येत आहे. हे कशामुळे असू शकतं तर आयर्न डेफिशियन्सी, प्रोटीन डेफिशियन्सी, थायरॉइडमधले काही डिसऑर्डर असण्याची शक्यता असू शकते, हॉर्मोनल चेंजेस किंवा क्रॉनिक स्ट्रेस सुद्धा असू शकतो. आणि हेअरफॉल असताना समजा आपण भोपळ्याच्या बिया खायला सुरुवात केली तर यामध्ये असलेलं झिंक, व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स हे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असलेले न्यूट्रिएंट्स आहेत आणि त्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य सुधारायला यांनी अगदी चांगली मदत होणार आहे. पण अर्थात पुन्हा तेच की तुम्ही पंपकिन सीड करे ट्रीटमेंट असं बघू नका. तुम्हाला समजा जे काही समस्या असतील ते आधी तुमच्या डॉक्टरांना जाऊन दाखवा, डिस्कस करा आणि तुम्ही जी काही औषधं घेताय त्या औषधाबरोबर तुमच्या आहारातला बदल म्हणून तुम्ही पंपकिन सीड्स हे डेली बेसिसवर सुरू करू शकता. महिलांना 40 नंतर हाडांची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं, कारण मेनोपॉज नंतर हाडं ही लवकर ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चर्स किंवा हाडांचे जॉईंट्सचे प्रॉब्लेम्स हे लवकर होण्याची शक्यता ही अगदी असतेच. कारण या काळामध्ये हॉर्मोनल चेंजेस हे झालेले असतात, इस्ट्रोजनची लेवल कमी झालेली असते, त्यामुळे बोन लॉस हा आपल्याला दिसायला लागतो. ऑस्टिओपोरोसिसचा धोका सुद्धा या काळामध्ये अगदी खूप मोठ्या प्रमाणात असतो. आणि भोपळ्याच्या बियांमध्ये जे आहे की मॅग्नेशियम, फॉस्फरस हे बोन हेल्थसाठी अतिशय महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स आहेत. पण हाडांच्या आरोग्यासाठी फक्त हे न्यूट्रिएंट्स महत्त्वाचे नाहीत बरं का, ह्याच्या बरोबरीने व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, त्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर आलं डेली वॉकिंग आणि सूर्यप्रकाश घेणं, कारण फक्त न्यूट्रिएंट्समुळे नाही तर तुमच्या लाईफस्टाईलमुळे तुमची हाडं ही मजबूत होणार आहेत, हे नक्की लक्षात ठेवा. तर आयुर्वेदानुसार जेव्हा आपण बघतो तेव्हा भोपळ्याच्या बिया ह्या स्निग्ध, बल्य आणि धातू पोषक आहेत आणि काही प्रमाणात वातशामक सुद्धा आहेत. आणि आजकालच्या महिलांमध्ये एक गोष्ट आपण अगदी प्रामुख्याने बघतो ते म्हणजे कोरडेपणा, थकवा, अशक्तपणा, अनियमित झोप आणि सततचा स्ट्रेस. आयुर्वेदामध्ये याला आपण वातवृद्धी किंवा वाताचा इम्बॅलन्स असं आपण म्हणूयात.
आणि भोपळ्याच्या बियांमधून आपल्याला स्निग्धता आणि बल मिळणार आहे. त्यामुळे वात शांत व्हायला, वात बॅलन्स व्हायला नक्कीच याने खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. तुमची पचनशक्ती समजा चांगली नसेल तर कदाचित भोपळ्याच्या बियांनी सुरुवातीला तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे बरं का. म्हणजे ब्लोटिंग किंवा गॅसेस हे नक्कीच तुम्हाला वाटू शकतं. पण यासाठी तुम्ही अगदी थोड्या थोड्या प्रमाणात भोपळ्याच्या बिया ह्या समजा सुरू केल्या, म्हणजे 1 चमचा, अर्धा चमचा असं समजा तुम्ही सुरू केल्या आणि त्याची जशी तुम्हाला सवय होईल तसं तुम्ही ते वाढवून 2 चमचे 3 चमच्यांपर्यंत नक्कीच जाऊ शकता. म्हणजे अंदाजे तुम्ही 15 ते 30 ग्रॅम भोपळ्याच्या बिया, पंपकिन सीड्स ह्या दिवसाला खाऊ शकता. पण अर्थात समजा तुम्ही तुमच्या डायटिशियन बरोबर किंवा आयुर्वेदिक डॉक्टर बरोबर समजा डिस्कस केलं की तुमची पचनशक्ती कशी आहे, तुमचं वय काय आहे, तुमची आधीची मेडिकल हिस्ट्री काय आहे आणि त्यानुसार समजा तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं तर भोपळ्याच्या बिया ह्या किती खायच्या आणि त्याच्या बरोबरीने म्हणजे त्याचं पचन हे चांगलं होण्यासाठी म्हणून त्याच्या बरोबरीने इतर ड्रायफ्रुट्स तुम्ही काय खाऊ शकता हे नक्कीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून ती जास्त खायची असं अजिबात नाहीये. आणि प्रत्येक माणसासाठी त्याचं प्रमाण हे नक्कीच वेगळं असू शकतं. त्यामुळे तुमच्यासाठीचं प्रमाण, योग्य प्रमाण हे निवडणं हे तुम्हाला शक्य आहे. किंवा जसं मी आत्ता सांगितलं तसं तुमच्या डॉक्टरांशी डिस्कस करून नक्कीच तुम्ही हे करू शकता. आता बाहेर बाजारामध्ये भोपळ्याच्या बियांच्या पण अनेक प्रकार मिळतात बरं का. तर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मीठ न लावलेल्या किंवा न भाजलेल्या अशा बिया खाणं हेच खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही रॉ किंवा कच्च्या बिया ज्या मिळतात त्याच पद्धतीने खाणं हे गरजेचं आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की भोपळ्याच्या बिया खाताना काळजी काय घ्यावी. प्रत्येक हेल्दी फूड हे प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य असेलच असं नाही. त्यामुळे काळजी घेणं तर गरजेचं आहे. जर का तुम्हाला सीड्सची ॲलर्जी असेल तर, पचनशक्ती खूप कमजोर असेल तर, बिया खाल्ल्यावर तुम्हाला ब्लोटिंग होत असेल, पोट जड वाटत असेल आणि विशेषतः तुम्ही समजा वेट लॉस करत असाल तर प्रोटीन कंट्रोल हे लक्षात ठेवा. कारण हेल्दी आहे म्हणून खूप खाणं हे अगदीच योग्य नाही बरं का. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोपळ्याच्या बिया ह्या आपण रोजच्या रुटीनमध्ये कशा पद्धतीने घेऊ शकतो. तुम्ही नुसत्या भोपळ्याच्या बिया हे 2 ते 3 चमचे सकाळी खाऊ शकता किंवा तुमच्या स्मूदीमध्ये घालून खाऊ शकता. सॅलेडवरती पण तुम्ही घेऊ शकता. तुमचा जो काही नाश्ता आहे म्हणजे पोहे, उपीट ह्याच्यावर सुद्धा तुम्ही घालून हे घेऊ शकता. दह्यामध्ये घालून घेऊ शकता. अगदी हलक्या भाजून हेल्दी स्नॅक्स म्हणून तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सुद्धा हे घेऊ शकता. ड्रायफ्रूट मिक्समध्ये सुद्धा तुम्ही भोपळ्याच्या बिया ह्या घालू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये हा छोटासा बदल नक्की करू शकता. आजकाल आपण आपल्या आरोग्यासाठी खूप वेगवेगळी सप्लिमेंट्स ही शोधत असतो किंवा काहीतरी इम्पोर्टेड पावडर्स, फॅन्सी सुपर फूड्स हे मागवत असतो. पण अनेकदा आपल्यालाच आपल्या निसर्गाने दिलेले हे छोटे छोटे खजिने हे माहीत नसतात. त्यामधलाच भोपळ्याची बी किंवा पंपकिन सीड हा एक छोटासा अगदी छान न्यूट्रिएंट असलेला हा छोटासा खजिना आहे आणि तो नक्की तुम्ही वापरून बघा. तुमच्या रोजच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात करा. आणि लक्षात ठेवा, कोणताही एक पदार्थ चमत्कार करत नाही. तर खरा बदल हा तेव्हा होतो जेव्हा तुम्ही संतुलित आहार घेता, तुमची लाईफस्टाईल ही चेंज करता, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि ताण नियंत्रण हे अगदी चांगल्या पद्धतीने करता आणि योग्य वेळी वैद्यकीय मार्गदर्शन घेता. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे करता आणि जेव्हा तुम्ही भोपळ्याच्या बिया किंवा कुठलाही एखादा चेंज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करताय, तो तुम्ही किती नियमित करताय ह्याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी ह्या अवलंबून असतात. तर पंपकिन सीड्स हा काय संपूर्ण उपचार नाहीये, पण तुमच्या आरोग्याच्या प्रवासातला नक्कीच एक उपयुक्त साथीदार आहे. आजपासून भोपळ्याच्या बिया नक्कीच तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा आणि यामुळे तुम्हाला काय फायदे झालेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, कमीत कमी 1 महिना तरी घ्या, कारण 1 दिवस किंवा 1 आठवडा करून लगेचच तुम्हाला काही चेंजेस तुमच्या आरोग्यामध्ये दिसणार नाहीयेत. तर अशाच महिलांच्या आरोग्याबद्दल आणि मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेदवर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.